आपलं मस्त सनराईज दिसेल. 7 वाजता वरती चढायचं म्हणजे. आणि म्हणजे त्यांचं अवघं आयुष्य गडकोटावरती गेलं आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि स्वराज्य निर्माण करताना त्यांनी काही ते एकट्याने गेलेलं नाही, त्यांच्यावर असंख्य मावळे होते. ठीक आहे. तर मग ते मावळे म्हणा आणि महाराज म्हणा यांची शौर्य मंदिर आहेत का स्मृतीस्थळ हाच नाही प्रत्येक किल्ला कुठलाही. ठीक आहे. मग आपण आता जुन्नरमधले 7 किल्ले पाहणार आहोत. तर त्याची आज सुरुवात इथनं करतो. तर मग किल्ल्यांवर जाण्यापूर्वी काही सूचना असतात, काही अलिखित नियम असतात जे आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे. कारण का हे आपल्या पूर्वजांचं काहीतरी आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण इथे काहीतरी बघायला चाललेलो आहोत. त्यामुळे सूचना काय आहे की आपल्याकडे काय स्नॅक्स असेल तर आपल्याकडनं साधा चॉकलेटचा रॅपर सुद्धा खाली नाही पडला पाहिजे. किंवा आपण पूर्ण कुंडी असते खायला घेऊन आपण बॅगेत चाललोय ना, आपल्या भरलेलं घेऊन चाललोय ना. हो ठीक आहे. झोप आता. सातही किल्ल्यांवर सुरू करून 4 वर्ष झाली आहेत. अगदी 20-22 जणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जवळजवळ 300च्या टप्प्यावर येऊन ठेपलाय. मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कची एक यशस्वीता आहे. आणि त्याच जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कचा एकही दरवाजा गाडावर टिकणार नाही, पटापट तोडता येईल. त्याच्यामुळे इथं कुठेतरी शत्रू थांबता येईल, इथं थांबवता येईल आपल्याला. त्याच्यामुळे 2 दरवाजे जवळ म्हणजे इथला जरी दरवाजा चांगली तोडला तरी ओके, आपण इथं त्यांना जास्त वेळ थांबू शकतो. आणि तेवढे जे काही टाइम भेटला आपल्याला तेवढ्यात आपण दुसरी वेगळी स्ट्रॅटेजी आखून त्यांना हरवायचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे हे 2 दरवाजे जवळ बांधण्याचा त्यांचा हेतू असा बॅकअपसाठी. बॅकअप दरवाजा आपण म्हणू शकतो की, पण जुन्या काळामध्ये त्याचे अजून जर आपण पाहिलं तर परवानगी दरवाजा पण खूप इतिहासकारानुसार परवानगी दरवाजा मस्त जय. अरे गोष्ट नका देऊ रे. माहिती देणार आहे. खाली दरवाजाची रचना कशी ते पण पाहून जा.
नाही तू नको टेन्शन घेऊ. ए, चल. आता ती ट्रॅकिंगची स्टिक आहे त्यांची. मला एवढं वेळ लागतो. पुढे संपूर्ण माहिती त्याला माहिती पुढे मिळेल. माहिती पुढे भेटेल. तर अन्न, वस्त्र आणि निवारा. मग किल्ल्यावरती सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे पाण्याची सोय आणि अन्नधान्याची सोय. मग अन्नधान्याची सोय करायची तर कधी दुष्काळ पडतो, म्हणजे आता आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, त्यावेळेस इम्पोर्ट एक्सपोर्ट एवढं होत होतं ना. मग आपल्या घरावर असलेल्या शिबंदीची खाण्याची सोय कशी करायची, वर्षभर पुरेल असा साठा कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या पूर्वजांनी केलाय. आपण 100 किलो घेतो, त्याला किडे लागतात आणि मग आपण ते सारखं टेरेसवर नाही आणि खाली करा असं करतो, बरोबर ना. मग त्यावेळेस असं नव्हतं. मग ते अन्नधान्य वर्षभर टिकलं पाहिजे ना. मग त्यासाठी हा अंबरखाना बांधलेला आहे. आणि आपल्या ते धान्य आपण साठवतो त्याला आता आपण केमिकल्स लावतो, तर त्यावेळेस केमिकल्स नव्हते. मग त्यासाठी काय खेळती हवा राहावी. जय. त्याला शेवाळ लागत नाही, कारण महाराजांच्या आधीच्याही काळात आपल्या किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. आणि त्या पाक्यात त्यांची रचना अशी केलेली की त्यावरती डायरेक्ट सनलाईट येत नाही. तर डायरेक्ट सनलाईट आलं तर त्याच्यावरती शेवाळ येतं आणि पाणी खराब होतं. डायरेक्ट सनलाईट येत नाही म्हणून किती हजारो वर्षांपासून त्या टाक्या आहेत, त्या टाक्यांमध्ये शेवाळ लागत नाही. ते पाणी आम्ही अजूनही पितो. तिथे जाऊन लोक खराब करतात. पण आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणि आर्किओलॉजी पॅक केलेलं आहे आणि तिथं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पण त्याच्या मागचा इतिहास असा आहे की त्यावेळेस जवळपास 3.5 लाख लोक जुन्नरमध्ये आले होते संपूर्ण महाराष्ट्रातून. आणि ह्या सगळ्या लोकांना अन्न पुरवण्याचं काम जुन्नरमधल्या प्रत्येक घरातनं होत होतं. प्रत्येक घरामधनं भाकरी, चटणी आणि आमटी असं बैलगाडीने भरून लोकांपर्यंत येत होतं. खूप औषधी आणि उपयोगी झाड आहे. याच्यापासून तेल पण भेटतंय. याच्या सालीपासून मंजन पण तयार करू शकतो आपण, वाईन पण तयार करू शकतो फुलांपासून. सगळ्यांना माहित असतं. ओके, सर्वांना जय शिवराय. पाऊल वाट हो जुन्नरचा तो जुना इतिहास, जुन्नरचा तो जुना इतिहास सांगतो मी पुन्हा 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 पुन्हा. हो या मातीचा असा वारसा, या मातेचा थोरपणा, याच मराठी ज्या उदरातून जन्मावे अस्तित्व पुन्हा 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 पुन्हा. धन्यवाद. प्रमाणे मस्जिद पाहिले, शिवकुंज पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी आलो. हे हमामखाना काय आहे? हमामखाना. हमामखाना आपल्याला थोडासा वेगळा शब्द दिसतो, म्हणजे बाहेरचा दिसतो आहे की नाही. तर हमामखाना काय आहे? एक बाथटब आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. तर बाथटब या ठिकाणी जे तुटतो इमारत दिसते त्या ठिकाणी बाथटब आहे आणि पुढे जे दिसते तुम्हाला विचारल्यानंतर हात वर करायचा आहे. आणि हे 2 आपले जज आहेत.
या केससाठी आधी नाही ज्यांनी सगळ्यात वरती हात केला असेल त्याला आता सध्या 7-8 पायऱ्या आहेत आणि बुजलेल्या आहेत. चोर वाटांचा उपयोग हा जेव्हा संकट येतं, संकटकाळी एकतर रसद पुरवण्यासाठी किंवा निघून जाण्यासाठी आपण वापर करू शकतो. आणि अशा चोर वाटांचा वापर रायगड किल्ल्यावर ज्यावेळेस संभाजी महाराजांची हत्या झाली त्यावेळेस राजाराम राजांना परत पाठवण्यासाठी वाघजाई दरवाजा असंही वाटेल त्याचं नाव. तर त्या वाघ दरवाजानी त्यांना पाठवण्यात आलं. हे म्हणजे माझ्या वाचनात आलेलं आहे. मी अजून प्रत्यक्ष पाहिलं नाही, मागच्या वर्षी मिस केलेली ते पाहिजे. असं आज्ञापत्र ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि आज्ञापत्राच्या बाबतीत आणखी एक सांगू, मोदक पाहुणी गड बांधावे हे आज्ञापत्रामध्ये आहे.